ज्याला मीपणाची हवा लागली त्याला मग ना औषध लागले ना प्रार्थना. कुणाला समजावण्याआधी हे बघा की तो तुमच्यावर रागावला आहे की त्रस्त आहे. मागायला जमलं नाही तर फक्त हात पसरून बघा, तो बंद ओठांची भाषा देखील ऐकतो. मान्य आहे की तो शांत आहे, पण जगायचं कसं हेही तो शिकवतो. जर चुका शोधाल तर त्या हमखास सापडतीलच. नाती रक्ताने नव्हे तर प्रेमाने जपली जातात. जे खरंच निभवू इच्छितात ते मोठमोठ्या शब्द घेत नाहीत किंवा छोट्या गोष्टींवर नात्यांची परीक्षा घेत नाहीत. नाती अशी असतात जी जुळवता जुळवता माणूस स्वतः तुटून जातो. बऱ्याच प्रश्नांचं उत्तर असतं, मी माझ्या जागी बरोबर आहे, तो त्याच्या जागी बरोबर आहे. लोकांना जे काही म्हणायचं आहे म्हणू द्या, हे सगळं काळावर सोडून द्या, कारण वेळच सर्व काही बदलते. आपल्याला रस्त्यावर फक्त एक गाडा दिसतो, पण वास्तवात तो आपलं संपूर्ण घर रोज ओढतो. प्रत्येक दिवस चांगला असू शकत नाही, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं नक्कीच असतं. काही लोक तुमच्या आवाजावरून तुमच्या मनस्थितीचा अंदाज लावतात. अति चांगलं शोधू नका, कारण त्यातच सर्वोत्कृष्ट हरवून जातं. सुख दुधासारखं असतं, जितकं नीट सांभाळाल तितकं टिकेल. मान सन्मान थेंबा एवढाही मिळाला तरी पुरेसा असतो, जर तो योग्यतेने मिळाला असेल. जे दुःख व्यक्त करावं लागतं ते दुःख कसलं, आणि जे दुःख समजू शकत नाही तो आपला सोबती कसला. हसणं उत्तम आहे, पण दुसऱ्याच्या वेदनेवर हसणं नाही. जगातली सर्वात मोठी चापट म्हणजे विश्वासघात. गुन्हा करून कुठे लपवाल? पृथ्वी आणि आकाश दोन्ही त्याचंच आहे. माझी परिस्थिती एक दिवस नक्की सुधारेल, पण बऱ्याच लोकांना माझ्या हृदयातून उतरावं लागेल. जिथे प्रेम असतं तिथे राग येतो, तिरस्कार नाही. ऐकलं आहे, जे उशिरा मिळतं ते जास्त काळ टिकतं. सत्याची नौका डगमगते पण बुडत नाही. तुम्ही आनंदी असाल तर छान, पण जर तुमच्यामुळे कुणी आनंदी असेल तर त्याहून सुंदर गोष्ट नाही. घरी पोहोचल्यावर फोन कर असं सांगणाऱ्या लोकांना कधीही गमावू नका. लोक मला चकित करून आनंदी होतात आणि मी आनंदी होऊन लोकांना चकित करतो. कोसळणारा पाऊस आणि रडणाऱ्या डोळ्यांचा अर्थ त्यालाच कळतो ज्याचं घर कच्चं आणि मन नाजूक असतं. जीवन प्रत्येक टप्प्यावर नवीन परीक्षा घेतं, पण हेही खरं आहे ते माझी किती काळजी घेतं. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील. असेच विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसोबत. धन्यवाद.